श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. इथून मागचे अध्याय आपण आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केले आहेत, तरी मागचे अध्याय आधी बघावेत आणि नंतर हा पार्ट 3 बघावा. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत, तैसे हे स्वामी चरित्राक्रमत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे एकोणी समर्थ बोलती हसोनी, मल्हार वाचिया मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून या तयाच्या नगरात जाना जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला तेच नायचे सिद्धीसी. परी पाहावा यत्न करोनी ऐसे विचार केला मनी, मग मी काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले वावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यगचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता युक्ती योजून न्यावे पळून येतीसी. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी, मेन्यात घालोनी स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडपगवांचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले काही उपाय कुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय कुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतुनी, समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हार रावण उर्पती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नोपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध झाला, यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लठलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतांसी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेबाविष प्रयोग केला मल्हाररावावरी आला, त्याकरिता माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला धाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गौढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय समाप्त. शुभ भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय आजी निर्गुणा, जय जय आजी सनातना, जय जय आजी अपहरणा लोकपाला सर्वशा. अक्कलकोटी मालुजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून येती प्रब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीतो दिवसन दिवसी, हेरिले करक शास्त्रासी वेतने देऊन ठेवले. त्या समयी मोंबापरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, पाकृत भाषण वेदातारी करून लोका उपदेशी. त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला पापोटी, भूत कोरुणी खटुपटी बुवासी शेवटी आणले. रात्रंदिन रूपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती नेने अंतरी नृत्यते बहु सुखाचे.
ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजग्रही होतसे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींशी. ब्रह्मपद सदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे एकोणी सत्वर यती राजा हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा सत्यांशी संन्यासी, भ्रळ पडली लोकांशी, लागले व्यर्थ भक्तीशी याने डोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योतरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्रिक ज्ञान यात काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातुले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणी स्वामींशी तुच्छ मानती. नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त राहिले. निद्रा लागली बुवांसी, लोटली या काही निशी, एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविचारी त्यातून एक दंश अपना करीतसे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खडबडोनी उठले नौकरी लोकरी, बोबडी पडली वैखरी शब्दने एक बोलावे. जवळी होते जे पारसी, जागृती आली तयासी, त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ ऐशी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामी पाशी, पुसता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मापद तक्राकार, होणे या विषयी अंतर तुझे जरी इच्छितसे. तरी स्वप्ने देखुनी वृश्चिकांशी, काय म्हणाले भ्यालोसी, जरी वृथा भय मानितेसी मग ब्रह्मपद जाणती कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे फुकट हाताने यायची. बुवा प्रांती पटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गहित. या समास पासोनी, भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिशोध भाविक भक्त सप्तमोध्याय गोडहा. श्री राजधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ नमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्याचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. पूर्वी पूर्वकर्म अगदा, तया लागला ब्रह्मा संबंध, पाय केले नानाविध परीन बाधा सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकन गोडन लागणे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस चिंतानले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैसीच ब्राह्मण संत परणे, बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विठले संसार सौख्यासी, त्रासले या भाऊ यात्रेसी, कृष्णवर्ग आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध श्री गाणगापूर, तेथे जाऊनी अवरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, येथे वचने भाव धरावा तेने व्याधी जायदरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा, हे जाणून हित गोष्टी.
मानसी विचारोनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नसहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कृत्येक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थने जाती अतित्वरेने इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिशोध प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा श्री स्वामी चरणा विंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय श्रीरस्तु श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तीने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैदेशिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती थांबवणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदभय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी ती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले प्रब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावे मनोनी विनंती करल स्वामी चरणी तरी आपुला गाणी द्रव काही देईन बाईशी द्रवले भरून आनंद लेती येचे मन म्हणून मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणते बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयासी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनीया स्वामी प्रती कार्य आपुले करीन बाई स्वामीसी बोले वचन हे ग्रहस्थ थोर कुलीन पूर्वी पूर्वकर्म यागलून ब्रह्मासंबंध पीडितो तरी आता कृपा करुनी मुक्त करावे व्याधीपासूनी ऐसे एकता वरदाने समर्थ तेथोनी उठले यवन स्मशान भूमीत आले यती राज त्वरित एकाने त्वान खांचेत निजले छोटी टाकुनी सेवी करी शंकरवासी म्हणती लीला करुणी ऐशी चुकवेले तुम्हा मरणाशी निश्चय मानसी धरावा शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेक दुर्दर्ग्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित बारीक वाटून निबंधपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मासंबंध झाल्या स्वामी राज वैद्य व्याधेपळी आपणाची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटतात याला ब्रह्मसमध्ये सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटसी घेऊनी स्वामी दर्शनाशी आनंदित झाले मनती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराज आज्ञापती गावाबाहेर आहे मारुती तेथेच नैकच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीता ती सर्वानुमते तेथेची मठ बांधेला चुनेच गच्ची किती शंकररावाची अजरामर राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिशोध भाविक भक्त नवमोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणामस्तु शुभ भवतु श्रीस्तु श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10 श्री गणेशाय नमः गावी होते पुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असती पै हायवेरी नामक ग्रामी शुजुर्वेती ग्रस्त्राश्रमी बाळप्पा नामे तिच्या कोणी राहत होते आनंदी संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसारात उबगले सहस्रचे दिवस आले मती पालटली दयांची
जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोरते आता भेटेल. पंचपक्वानी सुवर्ण ताटी बरोनी आपण पुढे येती. पाहुनी या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. माया दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्व त्रासी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम पख्यात तेथे आले फिरत फिरत. जिथे दिगंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदाईत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्गीन चित्ती. मग शिवाराधना करती कामना चित्ती धरुणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वरद येत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. एकोणी या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतीसी तेही चित्ते तौशिली. नवमास भरता पूर्ण क्रांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथविधी. चिदंबर नाम विधान ठेवी येले तया लागून. शुक्ल पक्षी यशस्वी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निगुष्ट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. पान प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येमुन तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मयित झाले यजमान. ऐसी लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगद्गुरुवार्थ अवतरले. असो पुढे पौडपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चले. तया समवी एक दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सर्वनी दीक्षितांशी समजले. जले भरले होते घट तयांशी लाविता अमृत हस्त. ते कृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे रामाजी पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शना ते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त जादू तयाची लागे नाव. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. मनती दीक्षितांशी सांगून दात आपुली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. मनती जे सांगेल दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्ष प्रार्थरी तर यावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याथे जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याच्या घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. येथे एकीला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारार्थरथ येथे रूप प्रगटले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिशोध प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभ भवतु श्रीस्तु. मित्रांनो, तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण इथे पूर्ण अध्याय टाकणार आहोत. तर पूर्ण अध्याय ऐकण्यासाठी आत्ताच आपले यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जाता जाता श्री स्वामी समर्थ ही कमेंट करायला विसरू नका, कारण ही तुमची कमेंट श्री स्वामी समर्थ चरणी अर्पण होणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.